गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे डू यू नो. डू यू नो हे तुम्हाला माहिती आहे का? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो, असं काही गोष्टी आम्हाला माहिती नसतात, बरोबर ना? अशा काही गोष्टी आपल्याला माहिती शक्यतो नसतातच. मग आता जे काही माहिती आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये डू यू नो तुमच्याकडे पेज नंबर 42 वरती दिलेला आहे आणि या डू यू नो मध्ये सांगितलेलं आहे देर आर द व्हरायटी ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. देर आर व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट. येते का लक्षात? आत्ताच आपण लिहिलेलं होतं व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट. काय लिहिला होता? एक लिहिला होता O3, त्याच्यानंतर हायड्रोजन परऑक्साईड, त्याच्यानंतर आणखीन काय लिहिला होता? K2Cr2O7 प्लस H2SO4. याला म्हणायचं ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. आणखीन लिहिलेला होता KMnO4 प्लस H2SO4. याला म्हणायचं ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. तर हे खूप सारे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत. हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? टू कंट्रोल ऑक्सिडेशन. म्हणजे याच्या माध्यमातनं, कारण हा जेवढा ऑक्सिजन रिलीज करणार आहे ते ऑक्सिजन त्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशनसाठी वापरले जातात, म्हणून यांना केमिकल ऑक्सिडंट असं म्हणतात. ऑल दीज आर काय आहेत? केमिकल ऑक्सिडंट. केमिकल ऑक्सिडंट. लक्षात आलं का? कारण का? विच कंट्रोल द केमिकल रिॲक्शन, विच कंट्रोल द ऑक्सिडेशन. याच्यामुळं ऑक्सिडेशन कंट्रोल केलं जातं, याच्यामुळं ऑक्सिडेशन रिॲक्शन कंट्रोल केली जाते. केमिकल रिॲक्शनमुळं हे कॉमनली यूज ऑक्सिडंट्स आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, म्हणून यांना काय म्हणायचं? केमिकल ऑक्सिडंट. तर याच्यामध्ये हायड्रोजन परऑक्साईड जो आहे हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर ओझोन हा केमिकल ऑक्सिडंट आहे. हा कसा आहे? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हा ओझोन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तर हायड्रोजन परऑक्साईड काय आहे? लक्षात येते का? बघा, सॉरी एकच मिनिट. हायड्रोजन परऑक्साईड हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर ओझोन हा केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात येते का? बघा, ओझोन कसा आहे? ओझोन केमिकल ऑक्सिडंट आहे किंवा केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर हायड्रोजन परऑक्साईड हा माइल्ड ऑक्सिडंट आहे किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता माइल्ड म्हणजे काय? एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये त्याची गरज, व्हॉट इज अ नीड फॉर द ऑक्सिडंट इन अ केमिकल रिॲक्शन, इट इज युटिलाइज्ड ओनली फॉर ऑक्सिडेशन पर्पज. सो दिस माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, सौम्य म्हणजे अतिशय जशी रिक्वायरमेंट आहे तसे तो ऑक्सिजन जनरेट करत असतो, अशा ऑक्सिडायझिंग एजंटला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. त्याचबरोबर काही ऑक्सिडायझिंग एजंट, सम ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिजन इज टू बी जनरेटेड. सम केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडंट, कसले ऑक्सिजन? नेसेंट ऑक्सिजन इज टू बी जनरेटेड. काही केमिकल ऑक्सिडंट जे आहेत, ऑल दीज आर द केमिकल ऑक्सिडंट. हे सगळे काय आहेत? केमिकल ऑक्सिडंट्स आहेत. म्हणजे काय? हे सगळेचे सगळे काय? ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. म्हणजे काय करणार? हे सगळेचे सगळे काय करणार? नेसेंट ऑक्सिजन अवेलेबल करणार आणि ते नेसेंट ऑक्सिजन कुठला ना कुठला तरी रिॲक्टंट ऑक्सिडेशनसाठी वापरू शकतो. येते का लक्षात? म्हणून यांना काय म्हणायचं? केमिकल ऑक्सिडंट. पैकी हा काय आहे? हायड्रोजन परऑक्साईड हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओझोन आणि हे बाकीचे सगळे
केमिकल ऑक्सिडंट आहेत. चला ओके. मग आता हे केमिकल ऑक्सिडंट काय करतात? सो ऑल दीज केमिकल ऑक्सिडंट विच डेव्हलप all these chemical oxidant which develop nascent oxygen, and this nascent oxygen is utilized for oxidation purpose of the reactant. मग त्या रिॲक्शन कशा येतात, हे ऑक्सिजन कसे, हे ऑक्सिडायझिंग एजंट कसे ऑक्सिजन डेव्हलप करतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिली रिॲक्शन ओझोनची, हा झाला ओझोन, याचं इट्स सेल्फ डिकम्पोजिशन O2 अँड नेसेंट ऑक्सिजन, हे रिप्रेझेंटेशन करण्याचं काम आहे. नेसेंट ऑक्सिजन असा ब्रॅकेट टाकला जातो आणि ब्रॅकेटमध्ये O रिप्रेझेंट केला जातो, त्याला म्हणायचं नेसेंट ऑक्सिजन. त्याच्यानंतर आहे हायड्रोजन परऑक्साईड. या ठिकाणी ट्वाइस ऑफ H2, इट सेल्फ डिकम्पोजिशन ट्वाइस ऑफ H2. देन या ठिकाणी आला नेसेंट ऑक्सिजन, या ठिकाणी आला नेसेंट ऑक्सिजन. इव्हन तुम्ही याच्याऐवजी असं जरी लिहिलं तर हा H2O जशाच तसा राहतो, H2O2, हायड्रोजन परऑक्साईड आहे ना, H2O2, याच्यातला हा H2O आणि या ठिकाणी एक नेसेंट ऑक्सिजन असंही लिहू शकता. इथे जर 2 लिहिला तर या ठिकाणी 2 नेसेंट ऑक्सिजन आपण रिप्रेझेंट करावे लागतात. चला इथपर्यंत क्लिअर आहे? काही शंका आहे? त्याच्यानंतर आपण किती आहेत बघा, ऑक्सिडायझिंग एजंट किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. या सगळ्यांपासनं अशा प्रकारचे नेसेंट ऑक्सिजन आपल्याला मिळणार आहेत. त्यापैकी या रिॲक्शन पासून ओझोन पासून नेसेंट ऑक्सिजन, तर हायड्रोजन परऑक्साईड पासून नेसेंट ऑक्सिजन आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता पाहायचं आपल्याला ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट पासून कसा नेसेंट ऑक्सिजन मिळतो ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, K2Cr2O7 प्लस 4H2SO4, ही झाली केमिकल रिॲक्शन. आता या केमिकल रिॲक्शनमध्ये हा ॲसिड आहे सल्फ्युरिक ॲसिड, हा सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि हा काय आहे? पोटॅशियम डायक्रोमेट, हा पोटॅशियम डायक्रोमेट आहे. मग यापासून मिळणारे यापासून काय काय प्रोडक्ट मिळतात? तर पोटॅशियम सल्फेट मिळतो K2SO4, त्याचबरोबर क्रोमियम सल्फेट मिळतो. कुठला मिळतो? क्रोमियम सल्फेट. कुठला मिळतो? क्रोमियम सल्फेट, Cr2SO4 टेकन थ्राइस, हा झाला क्रोमियम सल्फेट. आणि त्याचबरोबर वॉटर मॉलिक्यूल मिळतात 4H2O आणि मग मिळतात नेसेंट ऑक्सिजन. किती नेसेंट ऑक्सिजन? 3 नेसेंट ऑक्सिजन. पहा, म्हणजे आपण आत्ता काही वेळापूर्वी म्हणजे लास्ट व्हिडिओला आपण अशी रिॲक्शन लिहिली होती, CH3, CH2 आणि OH, आणि इथं लिहिला होता नेसेंट ऑक्सिजन, या बाजूला लिहिलं होतं CH3COOH प्लस H2, बरोबर ना? असं लिहिलं होतं. आणि या ठिकाणी लिहिलं होतं ॲसिडिफाईड K2Cr2O7, बरोबर आहे का? बघा, असं आपण लिहिलेलं होतं. आठवतंय सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आठवते का? बघा, काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे हा. तर आता या ज्या रिॲक्शन आहे, हे ॲसिड आहे, हे पोटॅशियम डायक्रोमेट आहे, म्हणून या मिक्सचरला आपण ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट असं म्हणतो. गॉट इट? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. आणि हा जो ऑक्सिजन रिलीज झालाय, हा ऑक्सिजन अगोदर या दोघांची रिॲक्शन होते. हे जेव्हा ऑक्सिडेशन करतो, हा रिॲक्टंट जेव्हा ऑक्सिडेशन करतो तेव्हा या दोघांची रिॲक्शन अगोदर होते. अगोदर झाल्यानंतर हा नेसेंट ऑक्सिजन अवेलेबल करतो, हा नेसेंट ऑक्सिजन अवेलेबल करतो आणि हा नेसेंट ऑक्सिजन याच्यामध्ये ॲड होऊन ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. म्हणजे हा जो रिॲक्टंट आहे या केमिकल रिॲक्शनमध्ये असणारा, याला काय म्हणायचं? केमिकल ऑक्सिडंट. काय म्हणायचं? केमिकल ऑक्सिडंट. सगळ्यांना कळलं इथपर्यंत? आणखीन एक रिॲक्शन आपल्याकडं दिलेली आहे, KMNO4, ट्वाइस ऑफ KMNO4, याच्यासोबत ॲसिड घेतलेला आहे,
ॲसिड आहे थ्राईस ऑफ H2SO4. आता या ठिकाणी या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर पोटॅशियम सल्फेट K2SO4, त्याचबरोबर मॅंगनीज सल्फेट MnSO4, मॅंगनीज सल्फेट आणि त्याच्यानंतर थ्राईस ऑफ H2O आणि 5 नेसेंट ऑक्सिजन या ठिकाणी जनरेट होतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या रिॲक्शन अवेलेबल आहेत, तुम्ही सिस्टमॅटिकली त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता. क्लिअर? तर या केमिकल रिॲक्शनमधून आपल्याला 5 नेसेंट ऑक्सिजन मिळतात. या केमिकल रिॲक्शन पासून आपल्याला 3 नेसेंट ऑक्सिजन मिळतात. इथं जर ट्वाईस घेतला तर आपल्याला या ठिकाणी 2 नेसेंट ऑक्सिजन मिळतात आणि या रिॲक्शन पासून आपल्याला सिंगल नेसेंट ऑक्सिजन मिळतो. नेसेंट ऑक्सिजन हा प्रिओर असतो, फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होण्याच्या अगोदरची परिस्थिती आहे आणि त्यामुळं त्याला आपण ब्रॅकेटच्या स्वरूपात त्याची रिॲक्टिव्हिटी ऑक्सिजन मॉलिक्यूलपेक्षा म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी O2 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं तो इन्स्टंटली कंबाईन होतो आणि याची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्या कारणाने आपण याला ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करतो. चला ओके, पहा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? पहा, ऑल क्लिअर? बघा, डू यू नो, तुमच्याकडं एक पेज नंबर 42 वरती असा टेबल दिलाय, डू यू नो. हे आपल्याला माहिती आहे का? याच्यामध्ये जे ऑक्सिडंट आहेत हे काय आहेत? ऑक्सिडंट. हे सगळे काय आहेत? ऑक्सिडंट. आणि हे ऑक्सिडंट काय करतात? कंट्रोल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन, म्हणजे जिथं ऑक्सिजनची गरज आहे तिथं ऑक्सिजन दिला की ती ऑक्सिजनची रिॲक्शन ऑक्सिडेशन करते आणि ती रिॲक्शन कंप्लीट होते. ओके, म्हणजे या रिॲक्टंटमुळं ती रिॲक्शन कंट्रोल केली जाते. अशा केमिकल रिॲक्शनला किंवा अशा केमिकल कंपाऊंडला काय म्हणायचं? ऑक्सिडंट म्हणायचं किंवा केमिकल ऑक्सिडंट म्हणायचं. आणि हे जवळपास हे सगळेचे सगळे केमिकल ऑक्सिडंट आहेत आणि हे कॉमनली यूज केलेले केमिकल ऑक्सिडंट आहेत. लक्षात आलं? हे सगळे कॉमनली यूज असणारे केमिकल ऑक्सिडंट आहेत. बेसिकली हायड्रोजन परऑक्साईड हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे किंवा माइल्ड ऑक्सिडंट आहे, तर ओझोन हा केमिकल ऑक्सिडंट आहे. इवन बेसिकली सगळ्याचे सगळे केमिकल ऑक्सिडंट आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. फक्त हे सगळे केमिकल ऑक्सिडंट आहेत, पण त्याच्यामध्ये हायड्रोजन परऑक्साईड हा माइल्ड ऑक्सिडंट आहे असं आपण म्हणू शकता. कारण का? यांच्या सेल्फ रिॲक्शन झाल्यानंतर या दोघांची रिॲक्शन होईल, याची सेल्फ रिॲक्शन होईल आणि याच्यातनं एक नेसेंट ऑक्सिजन जनरेट होतो. जो नेसेंट ऑक्सिजनमुळं जी ऑक्सिडेशनची जी होणारी रिॲक्शन आहे ती कंट्रोलमध्ये राहते, कंट्रोल केली जाते. पोचले का इथपर्यंत सगळे सुखरूप? नक्की पोचले? काही शंका आहे का? पहा, आणि या सगळ्या केमिकल रिॲक्शन आहेत. इट इज ओझोन, इथं नाव लिहितो, इट इज ओझोन. दिस वन इज हायड्रोजन परऑक्साईड, याला म्हणायचं पोटॅशियम डायक्रोमेट, आणि या ठिकाणी आहे पोटॅशियम परमॅंगनेट. पोटॅशियम परमॅंगनेट. चला, आले का इथपर्यंत? काही शंका आहे का? पहा, नक्की. चला ओके, तर या ठिकाणी ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत यूज युअर ब्रेन पॉवर. काय घेऊन येणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये? यूज युअर ब्रेन पॉवर हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तोपर्यंत याचं सिस्टमॅटिकली ऑब्झर्वेशन करायचं आहे. चला ओके, आता आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.